मध्यंतरी आम्ही मित्र गेलो होतो रामतीर्थला. आता रामतीर्थ हे आजऱ्याजवळचं एक प्रेक्षणीय आणि वंदनीय असं ठिकाण आहे. ते पावसाळ्यामध्ये तर रामतीर्थचा धबधबा पाहण्यासारखा असतो. त्यामुळे मित्रांनी ठरवलं रामतीर्थला जाऊन यायचं. चौघंजण आम्ही 2 गाड्या घेतल्या आणि उत्तरून निघालो रामतीर्थला. वाटेत गोव्याला जाणाऱ्या हायवेचं काम सुरू होतं, त्यामुळे रोडसुद्धा चांगला झाला होता. म्हणावं तसं पाणी रामतीर्थच्या धबधब्यावर जमा झालं नव्हतं. त्यामुळं आता जे काय दिसतंय ती नुसती झलक आहे. ज्यावेळी जुलै ऑगस्ट येईल त्यावेळी हा जो धबधबा आहे तो इतका भरलेला असेल आणि इतका तुडुंब वाहत असेल, मंदिराच्या पायथ्यापर्यंत सुद्धा पाणी आलेलं असते. इतके हे पावसाचा जोर या भागामध्ये कायम असतो. आजरा तालुका तसा पावसासाठी खूप प्रसिद्ध आहे. आजरा तालुक्यातलं किट्टवडे हे जे गाव आहे तिथे तर सगळ्यात जास्त पाऊस चेरापुंजी एवढा पाऊस पडतो आहे असं म्हटलं जातं. हे बघा, हळूहळू पावसाला सुरुवात होईल तसं हे संपूर्ण परिसर अक्षरशः पाहण्यासारखा असतो. तोपर्यंत जरा मस्तपैकी जाऊन आम्ही जिथं शक्य आहे तिथं बसून भजी किंवा वडा खायचं प्लॅनिंग केलं होतं. यामध्ये काही दगड इतके शेवाळलेले आहेत की त्याच्यावरून पाय घसरण्याची शक्यता असते आणि पाय घसरून अपघात होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे जरी तुम्ही शक्य केला आणि पावसाळ्यात जर इथं आला तर पाण्यामध्ये जाताना किंवा या दगडांच्या बरोबर जाताना जरा काळजी घ्या. पाय निसटणे किंवा तोल जाण्याचा प्रकार जास्त असतो. हे बघा, हे दगड इतके वेगवेगळे आहेत आणि काही ठिकाणी दगडांचे कलरसुद्धा पूर्ण वेगळे आहेत. एक ठिकाणी पूर्ण काळा दगड तर काही ठिकाणी पूर्ण सफेद सोनेरी कलर दिल्यासारखा कलर दिसतो तुम्हाला. हळूहळू करत आम्ही एका मध्यवर्ती ठिकाणी जाऊन बसायचं ठरवलं. हे बघा, आता हा दगडाचा कलर बघा, ह्या दगडाचा कलर आणि त्याच्या शेजारी असणारा दुसऱ्या दगडाचा कलर, हे बघा पूर्णतः वेगळे कलर आहे ते. हा एवढाच कलर बहुतेक पाण्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे सोनेरी झाल्यासारखा दिसतोय. तिथचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं असणारा जंगल परिसर. त्यामध्ये तुम्हाला गव्यांचं दर्शन संध्याकाळच्या वेळेला होऊ शकतं. शक्यता दाट असते आणि शक्यतो संध्याकाळ गेली की तिथं कोणाला थांबवत नाही, कारण वन्य प्राण्यांचा वावर त्या परिसरात जास्त असतो. हे बघा, हे ते मुख्य मंदिर. या मंदिराची ख्याती अख्ख्या भारतभर पसरलेली आहे. मंदिर तसं दुर्मिळ आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे. तोपर्यंत आमचे मित्र बहुतेक भजी आणि भडंग असं काहीतरी घेऊन आलेले आहेत, कारण इथं बसल्यानंतर पेटपूजा जरा करायची असं ठरवलं. त्यामुळे भडंग किंवा भजी काय मिळेल ते आणा असं त्यांना सांगितलं होतं. आता काय आणलं ते नंतर बघूयाच. दोघं पण पुण्याला असतात. एकटा इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि दुसरा जॉबला. आता जरा सुट्टीसाठी आलेले आहेत. हे बघा, त्यांनी जे काही आणलेलं आहे ते आम्ही खायला सुरुवात केलेली आहे. बघूया काय आणलं आहे. मला तर वाटतंय, थांबा बघा मी दाखवतो तुम्हाला. भजी आणलेले आहेत. इथल्या भज्या फेमस असतात पावसाळ्यामध्ये. ह्या खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि दुसरा आणलेला आहे भडंग. आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जे खाल्ल्यानंतर हे कागद आणि जे प्लॅस्टिक आहे ते आम्ही इथं टाकत नाही, ते आम्ही घेऊन जातो. त्यामुळे परिसर पण स्वच्छ राहतो. कारण असंख्य पर्यटक येत असतात आणि त्यांनी जर असे कागद आणि प्लॅस्टिक टाकायचं ठरवलं तर अक्षरशः ती साफसफाई करणे हे जिकरीचं काम होऊन जाईल. खरोखर इथली भजी चांगली असते आणि भडंग पण चांगला असतो. जरासा पाऊस जर पडला तर चहा आणि भजी आणि रामतीर्थ परिसर ह्याच्यासारखा आनंद दुसरीकडे कुठेही मिळणार नाही तुम्हाला. आणि त्यात जर मित्र असतील तर मित्रांच्या गप्पा वेगळ्याच. सौरभ हा मित्र मला म्हणत होतो सारखं तू ब्लॉगिंग करत असतोय. ते बघा, हा पण तेच सांगायला आला आहे. सौरभच्या कमेंटला हा प्रतिकमेंट देतो आहे. तो आहे प्रथमेश, तो पण इंजिनिअरिंग पूर्ण झाला. ह्या दोघांचं सौरभ जॉबला असतो आहे. मस्तपैकी भजी आणि भडंग याच्याबरोबर चर्चा सुरू होती. जशी चाय पे चर्चा ही प्रसिद्ध वाक्य सगळ्या देशाला माहिती आहे, तसं भडंग आणि भजी पे चर्चा हे प्रसिद्ध वाक्य आमच्या भागात ठरलेलं आहे. अशीच चर्चा करून आम्ही मागच्या वेळी लोकसभेचे काय निकाल असतील ते सांगितलं होतं आणि त्यापैकी 100%पैकी 90% निकाल हे आम्ही केलेल्या चर्चेनुसारच आले होते. या परिसराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथून तुम्हाला गोव्याला जाताना रोड जसा जवळ आहे तसंच या नदीचा उगम किंवा ही नदी थेट आंबोलीलापर्यंत जाते असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. तो इतिहास नक्की तुम्ही जाणून घ्या आणि मला कमेंटमध्ये कळवा. त्याच्यानंतर तिथे एक मामा आम्हाला दिसले. ते मामा सर्वांना दूर जे धोकादायक ठिकाणी बसले होते त्यांना घालवण्याचं काम करत होते आणि सुरक्षित ठिकाणी आणत होते. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तिथे 2 मित्र चालले होते. त्यांची चर्चा काय सुरू होती, पाणीपुरी आणि रगडापुरी ह्यात काय फरक आहे. आता पाणीपुरी आणि रगडापुरीत काय फरक आहे हे खातानाच कळणार. ज्यांनी खाल्लं आहे त्यांनी सांगा कुठली पाणीपुरी चांगली का रगडापुरी चांगली.
हे बघा अशी लहान मुलंसुद्धा इथं येतात. अक्षरशः जेवण घेऊन किंवा जेवण तयार करून इथे जेवलं जातं. आणि इथे पक्ष्यांची इतकी मस्त आवाज येत असतात ह्यावेळी. खरोखर निसर्गरम्य परिसर. हे बघा हे मामा ते तिकडून सगळ्यांना असे बाजूला या इकडे या म्हणून सांगत होते, कारण संध्याकाळची वेळ झाली होती आणि कोण चुकू नये किंवा धोकादायक ठिकाणी कोण जाऊ नये यासाठी ते स्वतःहून प्रिकॉशन घेत होते. हे बघा ही भजी आणलेली आहे मस्तपैकी आणि हा भडंग. त्यामुळं भडंग आणि भजीपे चर्चा सुरू होती. हे बघा वातावरण संध्याकाळचं झालं तसं मामा हे सगळ्यांना इकडे या म्हणून तिकडून घालवत होते आणि रोडला यायला सांगत होते. त्याच्यानंतर हे बघा मुख्य मंदिर. ही बघा प्रभू श्रीरामांची आणि सीतामायाची मूर्ती. भास्कर की सकाळच्यापासून नाही संध्याकाळी रात्री लॉग इन करायचं. रात्रीच लॉग इन करणार. किती आपलं 7:30 ते 4:30. कारण की काय सांग पावसात पाणी चांगलं येत नाही, त्यामुळे फिल्टर जास्त पाणी पडतं. असं आहे काय आलं का तुला? त्या फिल्टरच्या पाणी सवय लागली. हां एकदा माणसाला सवय लागली की नाही तर फिल्टरचंच पाणी पितं. त्यामुळे सगळ्या पाण्याची सवय ठेव. किती 5 रुपये ना लिटर? काय 5 रुपयाला काय? 5 रुपये 5 रुपयाला 10 लिटर. 1 रुपयाला 5 रुपये 10 लिटर. काय वाईट आहे, पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. काय करूया म्हणतो आता गाडीत काय घालू शकत गाडीत त्यालाच पाहिजे. आणि आता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा कशाला. चांगला आहे बघा. सांगायला आलोय आमच्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही व्यवस्थित म्हणून आम्ही गाड्या घेतो. बस हेच प्रत्येक जण आता मुंबईत रेल्वे आहे, हां मात्र ते गाड्या वापरतात. त्याच्यामध्ये लोकल वापरतात काय जात वापरणारच की. अरे लोकल मध्ये गेला हां पहिला ते जुन्या घरात बोल की. चला भेटू लवकरात लवकर. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.